मावशी काका कैसे आज या या वेलकम बसा नमस्कार अथर्व मस्त ये बस बस मी ओळख करून देते हा या उत्तरात आई यांची लहान बहीण आणि या ताई घरातलं सगळं बघतात म्हणजे कोणाला काय हवं नको सगळ्यांच्या आवडीनिवडी अगदी नीट माहिती असतात यांना मला खूप मदत होते यांची खूप काळजी घेतात माझी नाही नाही मावशी फक्त माझीच काळजी घेतात तू दुर्वा ना हो ये इकडे जा मामा तुझ्यासाठी खाऊ आण माझ्यासाठी थँक्यू बाबा बघा मला खाऊ दिला हो मामा ही दुर्वा आणि उत्तराताई हा माझा मामा लहानपणापासून सगळं यानेच केलंय आमचं आज मी जी काही आहे ती फक्त माझ्या मामामुळे आणि ही कमू मावशी आम्हाला लहानपणापासून आईची उणीव कधीच भासू दिली नाही हे काका म्हणजे जगात कोणाला कधी काही कन्फ्युजन असेल ना तर त्यांनी काकांकडे जावं असं कन्फ्युजन दूर करतात कायम पाठीशी उभे असतात माझ्या आणि हा माझा लाडका भाऊ अथर्व यांचा मुलगा एक नंबरचा नौटंकी आहे नाही ताई आता मी नौटंकी जरा कमी केली आहे आणि माझी धाकटी लाडकी बहीण मधुरा माझं सर्वस्व आहे श्वास आहे माझा आणि हा आदित्य म्हणजे यांच्या घरातल्या सारखाच आहे सगळ्यांचा खूप जीव आहे त्याच्यावर हो ना मेरा ब्युटिफुल छान आहे किचन यांचं सुरेख आपलं नाही बे एवढं किचन सुंदर नाही छान आहे मेंटेन आहे त्रास होत असेल नाही तुम्हाला कसला म्हणजे वर्किंगचा हे म्हणजे किचन एवढं सगळं आवरायचं नीटनेटकं ठेवायचं तर थोडं ट्रबल होत असेल मी कसलाही त्रास करून घेत नसते आपण त्रास करून घ्यायचा असेल तर लोकांना कामाला कशाला ठेवायचं मग करेक्ट
राईट, ब्युटिफुल बोललात तुम्ही. बरोबर आहे तुमचं. नाही तरी पण घर म्हटलं की त्रास होतोच हो कामाचा, करावंच लागतं बाई जातीला, नाही का? ते तुम्हाला करावं लागत असेल, मला काही करावं लागत नाही. मला त्रास होऊ नये याची सगळी व्यवस्था केली आहे माझ्या दादाने. तेही बरोबर आहे म्हणा. आमच्या दादाने मला काहीच केलं नाही आमच्यासाठी. बाय द वे, तुम्ही काय करता? काही नाही, म्हणजे काहीतरी काम करत असाल ना, जॉब समथिंग? काहीही करत नाही मी. ओके, म्हणजे घरीच असता का? काय विचारतेस तू उत्तराजींना? म्हणजे आता घरात करत असतील ना त्या काम त्यांच्या, नाही का? तेही करत नाही मी. काही प्रॉब्लेम आहे का? नो. माझ्या काही करण्या न करण्याने तुम्हाला काही फरक पडणार आहे का? हा, मावशी अगं त्यांना वेळच नसतो, आणि तसंही घरात आहे ना ताई मदतीला, त्यामुळे त्यांना काही करायची गरजच नाही पडत. करेक्ट, बरोबर आहे. करेक्ट, बरोबर आहे. हो. तरी पण मीरा, वड से की काम करावं अगं माणसानं, म्हणजे खाल्लेलं अंगी लागतं. मावशी जेवण होईपर्यंत काही हवंय का ग तुला खायला? नो. ताई तुम्ही तुमच्या रूम मध्ये बसा ना, काही लागलं तर हाक मारा. हो जाते मी. तसंही मला इथे बोरच होत आहे. मीरा, हा जरा इकडे ये. हा हा आलेच आले. अगं बाई, विचित्रच आहे नी. तुला सांगते, मिरेला ना या घरात त्रास होत असणार. हा ताई, काय झालं? फारच आगाऊ आहेत का तुझ्या घरचे? सॉरी ताई, हे बघा त्यांचं काही चुकलं असेल ना तर त्यांच्या वतीने मी माफी मागते. प्लीज तुम्ही त्यांचं बोलणं मनावर घेऊ नका. मनावर? मी कोणाचंही बोलणं मनावर घेत नसते. तुझी मावशी किती बडबड करते ग. हा, तिला जरा शांत राहायला सांग. उगाच माझ्या वाकड्यात शिरू नका म्हणावं. काय? मी सांगते तिला. आणि तुझी बहीण किती ऍटिट्यूड आहे तिला. तिला सांग, मी माझा ऍटिट्यूड दाखवायला सुरुवात केली ना तर सगळं विसरून जाशील. काय? हाय ना मीरा, मी हे सगळं माझ्या भावासाठी सहन करते. त्याच्याकडे बघून मी गप्प आहे, नाहीतर. हो ते ते माहितीये मला, पण माहितीये नाही, काहीही माहित नाहीये तुला. मीरा, मी माझ्या दादाचं सुद्धा कधीच काहीच ऐकलं नसतं. आणि काय ना, तुला माहित नाही दादा काहीही करू शकतो. त्याने त्याच्या प्रॉपर्टीतून मला बेदखल करू नये म्हणून मी करते हे सगळं. नाहीतर हे तुझ्या घरच्यांना मी कधीही झेललं नसतं. तेव्हा त्यांना सांगायचं माझ्यापासून दूर राहायचं. नाहीतर मी असं काहीतरी करेन की दादा मला नाही पण तुला नक्कीच घराबाहेर काढेल.
कळलं? हो तुम्ही प्लीज शांत व्हा. मी समजावते ना त्यांना. मी माझ्या रूम मध्ये जाते. माझं जेवण तिथेच पाठव. क्या बात आहे यार दादा, काय पेंटिंग आहे यार, काय स्ट्रक्चर आहे, वाव ब्युटिफुल. खरंच खूप सुंदर आहे. ए त्याला हात नको लावू. का ग, काय शॉक वगैरे लागतो का यातून? नाही तो खूप नाजूक आहे आणि त्यात बाबांनी पॅरिस वरून आणलाय. हो का? हे पण खरंच खूप छान आहे. हो ना, जॉर्ज मरीन नावाच्या एका माणसाने तयार केलाय तो. हे तुला बरंच माहिती आहे. हो मला सगळं माहितीये. दादा एक मिनिट. बरं मला जरा सांग, पॅरिस कुठे आलं? पॅरिस फ्रान्स मध्ये. तुला इतकं माहित नाही? पॅरिस फ्रान्स मध्ये? अरे गप्प बसणार आहेस? अरे वा, तुला खरंच खूप माहिती आहे. ए नाही, याबद्दल मी तुला काहीतरी दिलं पाहिजे. एक सेकंड. काय एका हुशार मुलीसाठी एक छोटस गिफ्ट. वाव, मला अशी माहिती सांगितली म्हणून कधीच कोणी गिफ्ट नव्हतं दिलं. थँक्यू. यू मोस्ट वेलकम. दादा, मला तरी या घरातले सगळेच चांगले वाटतात, असं ऑड सगळे वाटत नाही. नाही, आपण आलो तेव्हा ते माझ्याकडे कसे पाहत होते पाहिलंस तू? आता तेही मला चांगलेच वाटले आणि मीरा तर एकदम खुश दिसते. काहीतरी गडबड एवढं नक्की. नक्कीच त्यांना आमच्याविषयी काहीतरी कळलं असणार आणि ते खरं आहे की खोटे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी मला इथे बोलावलं. ए दादा प्लीज प्लीज, तू जास्त इमॅजिन करू नकोस. मला असं काहीच वाटत नाहीये ज्याचा तू विचार करतोयस. एकदा त्यांची नजर बघ म्हणजे कळेल तुला. एकदा मामाने त्यांना पार्टीविषयी विचारते, मग बघ खरं काय ते समोर येतं की नाही. इतके पेपर? हो, मला आवडतं पेपर वाचायला. काय आहे, पेपर वाचल्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याच क्षेत्रातली माहिती कळते आपल्याला. बरोबर आहे, ज्ञान वाया जात नाही. पण इतकं सगळं वाचायला वेळ मिळतो का तुम्हाला? नाही म्हणजे आमच्याकडे बायकोचं ऐकण्यातच निम्मा वेळ जातो, त्यामुळे हे सगळं करायला वेळच मिळत नाही. नाही, मी वेळ काढतो. सकाळी सगळे पेपर वाचले की दिवस कसा छान जातो. आमची मीरा खूप समजूतदार आहे. मुळात तिला वाचनाची आवड आहे. म्हणजे कुणी काही वाचत असलं ना तर ती डिस्टर्ब करत नाही. तेच तर, मीरासारखी बायको लाभायला असं भाग्य असावं लागतं. आनंदा. काय झालं? नाही, मला हेच सांगायचं होतं की मी रोज पेपर वाचतो, पण टप्प्याटप्प्याने वाचतो. म्हणजे एक पेपर वाचायला मला 1 दिवस लागतो. नाही, मी पेपर वाचतो. कधी कधी काय होतं, आपण एखादी गोष्ट पाहतो, वाचतो, वरवरची माहिती कळते आपल्याला. आणि सातत्याने पेपर वाचल्यामुळं माणसं वाचणं खूप सोपं जातं, नाही का आदित्य? नाही बरोबर आहे. बाकीचं काही वाचता नाही आलं तरी चालेल, पण माणसं मात्र वाचता यायला हवी. दॅट इज नेसेसरी. आपण काय वाचताय सुपुत्र? नाही, मी ओव्हरऑल घरातले पेंटिंग्स वाचतोय. पेंटिंग्स वाचतोय? ग्रेट. आमचे सुपुत्र हे असं काहीतरी नवनवीन शोध लावत असतात आणि आम्हाला अद्ययावत ठेवायचा प्रयत्न करत असतात, पण यांना वाचता नाही आला आम्हाला आजपर्यंत, बरं का? वा, छान आहे सगळं. हो माझं आहे. हो का? मला वाटलं माझं आहे.
असं का म्हणतेस? नाही नाही, असंच गंमत आपली. काय काय करतेस तू? मी ना ग्रीटिंग बनवते, आज तुम्ही आलात ना म्हणून. हो का? वा, नाईस. कर कर कर, तू कर. हा, काय बघतेस? भिंतींचा रंग बघ ना कसला गोड आहे. असा रंग नाही बसत आपल्या भिंतींना. मला तर वाटलं रंगीत सिमेंटच आहे. मी खरडून बघितलं असं. हे बघायला आलोय का आपण इथे? मग काय बघायचं? हे बघ तिकडे. अय्या किती सुरेख मिकी माऊस आहे का. जोकर बघ, जोकर बघ. अशी जोकर बघायला आलोय का आपण? काय? ती बघ ना, ती तिकडे बॅग. मीरा ताईची बॅग आहे ती. मिरेची बॅग या रूम मध्ये. चक्कली. काय ग दुर्वा, ह्या एवढ्या मोठ्या रूम मध्ये तुला एकटीला झोपायला भीती नाही वाटत? नाही, आणि वाटली तरी गीता मावशी असते ना. हो का? ए मग काल रात्री कोण होतं? काल मीरा. नेहमीच असते का मीरा? हो, तू झोपल्यावर जात असेल बहुतेक. हा हो. नाही नाही, इथेच असते. इथेच असते का? ए, आणि काय ग, तू मीरा म्हणतेस तिला? हो. अय्या आणि मग बाबा काय म्हणतात? मीराच. काहीतरी गडबड वाटते ना. भांडण वगैरे होतात का विचार? असं डायरेक्टली कसं विचारणार? मी जरा असं इनडायरेक्टली आडून वगैरे विचारू का? आलोच. या, आम्ही येतोच. म्हणजे चल जेवून घे पटकन. चल चल चल. जा. मी काय म्हणते, सगळी तयारी झाली आहे, चला ना तुम्ही पण. हो का? ठीक आहे. काय बाई, घरचं झालं थोडं आणि व्यानं धाडलं घोडं. मावशी, नाही, मला असं साहित्यिक बोलायची सवय आहे. किती छान सवय आहे. चला चला, या लवकर या. हे काय कमवते हो, तुम्ही बसा ना. नाही नाही जावे बापू, तुम्ही बसा, मी मिरेसाठी थांबते. नक्की. होय हो हो, बस. पुरे नंतर. ठीक आहे, उत्तरा कुठे आहे? ताई नाही आहेत, म्हणजे त्यांनी सांगितलं की जेवण त्या बेडरूम मध्येच घेऊन. असो, जेवायला सुरुवात करूया. हो. अगदी निसंकोच पण जेवा. भरपूर. मीरा, हलवा वाट. हो हो. काका तुम्हाला सगळं आलंय? हो. तर बघ, हे रे, लाजू नकोस. अगं त्याला नको वाढू, त्याला नाही आवडत.